नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश पवार. आपली शेती आपले माणसं या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करीत आहे. आज आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये उभा आहोत. तर आता वांग्याला भाव खूप कमी झालेले आहे, त्यामुळे बरेच लोक वांग्याची सोय घेत नाही. तरी बरेच लोकांनी वांगेसुद्धा आता उपटून टाकलेले आहे, कोणी ढोरं चारलेले आहे, तर बरेचसे असे खराब झालेले आहेत. तर बघू शकता असे आपले वांगे आहे. तर आपल्या प्लॉटवर आपण भाव कमी असल्यामुळे थोडंसं बराच अटॅक आलेला आहे. बघू शकतो पांढरी माशी, भरपूर प्रमाणात पांढरी माशी झालेली आणि थ्रिप्स सुद्धा झालेली आहे. आता एवढं बारीक तर तुम्हाला काही दिसणार नाही थ्रिप्स वगैरे, पण आहे. हे बघू शकता तुम्ही. थ्रिप्स आहे, पांढरी माशी आहे आणि थोडा पिंगटपणा सुद्धा आहे, मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता वगैरे बऱ्याचशा असे, आणि अळीचा थोडाफार प्रादुर्भाव होऊ शकतो. तर त्यामुळे आपल्याला आता एखादी फवारणी करणे महत्त्वाचे आहे. ते बघू शकतो तुम्ही. असं जरी हात केला तरी बघा पांढरी माशी किती उडत आहे आणि थ्रिप्स पण भरपूर प्रमाणात आहे. तर हे वांग्याचे असे देठ सुद्धा खराब झालेले आहे. बघू शकतो तुम्ही. हे बघा देठ असे खराब झालेले आहे. बुरशीचा सुद्धा अटॅक आहे. मालाची क्वालिटी थोडी डाऊन झालेली आहे. तर आपल्याला असं मालाची क्वालिटी चांगली करायची आहे. तर थोडं काही दिवसांनी भाव जरी कमी असला तरी भाव वाढायची शक्यता वाटते थोडी. तर आपण एकदम फवारणी करून हे कव्हर करणार आहे. बरेच दिवस झाले आपण फवारणी केलेली नव्हती, थोडे भाव डाऊन असल्यामुळे. तर आता आपण पाणी वगैरे भरपूर दिलेलं आहे. पाणी पोटभर द्या, झाडांना पाणी पोटभर द्या तुम्ही. आणि असं आपल्याला बुरशीचं नियंत्रण, अळीचं नियंत्रण, थ्रिप्स, पांढरी माशी सर्वांचंच नियंत्रण करायचं आहे शॉर्टमध्ये. तर भाव कमी असल्यामुळे आपण काही जास्त कॉस्टली पण घेणार नाही. पण मीडियममध्ये मी तुम्हाला चांगली अशी फवारणी सांगतो. तर बघू शकतो तुम्ही, आपला वांग्याचा प्लॉट आहे संपूर्ण. थोडा पिवळा पडलेला आहे, तर तो सुद्धा कव्हर होणार आहे. आपण ड्रिपने सुद्धा काल औषध सोडलेलं आहे. बाहुबली नावाने एक किट येते, एक कॅन येते बाहुबली नावाचे 5 लिटर, ती आपण याला सोडलेली आहे. आणि 05234 5 किलो असं आपण कॉम्बिनेशन करून एक ड्रिंचिंग केली, याला ड्रिपने सोडलेलं आहे ठिबकद्वारे. आणि पाणी भरपूर दिलेलं आहे. आता पाण्याची काही कमतरता नाही आहे आणि खताचं व्यवस्थापन सुद्धा झालेलं आहे. आता एक फवारणी केली की हळूहळू कव्हर होण्यास सुरुवात होईल. आपल्या वांग्याला बघू शकतो तुम्ही, फुलं पण आहेत, तशी फुलं पण आहे. बघू शकतो तुम्ही, फुलं पण आहे. याचा बारीक माल सुद्धा आहे. तर मालाची क्वालिटी थोडी डाऊन झालेली आहे. तर ते फुलं आलेले म्हटल्यावर माल लागणारच आहे. तर आपल्याला एकात्मिक असं चांगली फवारणी करून शॉर्टमध्ये नियंत्रण करायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर असेच माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा. मी तुम्हाला चांगली माहिती देणार आहे. बघू शकता आपलं 8 फुटाचं अंतर होते, तर पूर्ण मिळालेलं आहे. आणि आपली लागवड ही मार्च महिन्यातली आहे. तर आता आपल्या याला 9 महिने झालेले आहे कंप्लीट. तर चला शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण हे असे एक प्रोडक्ट आणलेले आहे मार्केटमधून. यामध्ये आपल्याला बरंचसं संपूर्णच कंट्रोल, शॉर्टमध्ये कंट्रोल करणार आहे आपण. थोडंफार 1-2 औषध आहे, थोडं कॉस्टली, बाकी सर्व आपण बजेटमध्ये घेतलेलं आहे. कारण भाव डाऊन असल्यामुळं शेतकऱ्यांना सुद्धा परवडलं पाहिजे. तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, आपण सर्वात पहिले अदामा कंपनीचं टाकअप, हे अदामा कंपनीचं टाकअप आहे. तर हे आपल्याला याच्यात डायफेन्थेरॉन आहे. तर याच्यामुळे आपल्याला पांढरी माशीचे पिल्लं, त्यानंतर पांढरी माशी हे सगळं, आणि लाल कोळी, हे संपूर्ण नियंत्रण आपल्याला टाकअपमुळे येणार आहे. याचं 25 ml 15 लिटर पाण्यासाठी प्रमाण घ्यायचं आहे आपल्याला. घट्ट औषध येते, घट्ट औषध येतं हे, त्याच्यामुळे आपल्याला हे चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचं आहे. तर याचं आपल्याला 25 ml 15 लिटर पाण्यासाठी 25 ml प्रमाण घ्यायचं आहे. याने तुमची पांढरी माशी संपूर्ण कंट्रोल होऊन जाईल. पांढऱ्या माशीची पिढीच नष्ट होऊन जाईल समजा. आणि लाल कोळीसुद्धा यात ॲडव्हान्समध्ये कंट्रोल होणार आहे. तर ब्रँडेड कंपनीचं आहे, अदामा कंपनीचं चांगलं आहे. तर पांढरी माशी झाली. त्यानंतर आता थ्रिप्स, त्या टाकअपने थ्रिप्स काही कंट्रोल होत नाही, त्यामुळे आपण थ्रिप्ससाठी हे पाटील बायोटेकचं सिंगम 303 हे खूप चांगलं प्रोडक्ट आहे पाटील बायोटेकचं, आणि चांगल्या प्रकारे थ्रिप्स कंट्रोल होतात. तर आपल्याला हे 25 ml याचं पण प्रमाण आपल्याला 25 ml 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे. आता पांढरी माशी थ्रिप्स झाली. आता अळीसाठी आपण एक हे आणलेलं आहे औषध. अळीसाठी आपण इमॅमॅक्टिन, आता हे आपण दमन कंपनीचं घेतलेलं आहे. मी मोठं पॅक आणलेलं 1 किलोचं. त्यातून मी आता 15 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी 15 ग्रॅम घेणार आहे.
आणि 15 ग्रॅम घेण्याने अळी येणे आता चांगल्या प्रकारे कंट्रोल होऊन जाते. त्यानंतर आपल्याला बुरशीचं नियंत्रण करायचं आहे. आता बुरशीचं प्रमाण जास्त आहे, तर आपण आता तुम्ही म्हणसाल ब्ल्यू कॉपर एक साधं बुरशीनाशक घेतलं तर कसं असतं शेतकरी मित्रांनो, आता बुरशी आपल्याला डायरेक्ट भरपूर दिसत आहे, तर आपल्याला कसं कॉन्टॅक्ट बुरशीनाशक पाहिजे होतं. म्हणजे कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर हे ताबडतोब तुमच्या बुरशीला नष्ट करून टाकणार आहे आणि नंतरचे जेव्हा फवारणी घेऊ आपण तेव्हा सिस्टमिक घेणार आहे. तर यामुळे आपण आता कॉन्टॅक्ट फंगीसाईड घेतलेलं आहे ब्ल्यू कॉपर. यांनी कसं आहे ताबडतोब तुमची बुरशी कंट्रोल होऊन जाईल. चांगल्या प्रकारे बुरशीचं कंट्रोल करतं ब्ल्यू कॉपर. हे खूप छान असं बुरशीनाशक आहे. आणि आता हे पिवळटपणा आहे, तर आपण हे झिंक इरिटे, तर आपण हे झिंक घेतलेलं आहे 25 ग्रॅम. ब्ल्यू कॉपरचं प्रमाण आपल्याला 30 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचं आहे आणि झिंक आपल्याला 25 ग्रॅम 12% वाले सिलिटेड जे झिंक येतं ते आपल्याला 25 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी वापरायचं आहे. त्याने थोडा पिंगटपणा जो आहे तो पिंगटपणा कमी होईल आणि झाडाचं हरितद्रव्यात प्रमाण वाढण्यासाठी मदत होते. तर हे आपण एक तसं आणलेलं आहे आणि हे आपण फवारणार आहे. त्यानंतर आता आपल्याला झाडाची क्वालिटी चांगली राहण्यासाठी आपल्याला ॲमिनो ॲसिड द्यावं लागतं. तर आपण हे ॲमिनो ॲसिड देणार आहे. तर हे औषध जे तर ह्याच्यामध्ये भरपूर 15-16 प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहे. तर त्यामुळे तुमचं सर्व फुल लागण्यास मदत होईल. बऱ्याच गोष्टींसाठी हे मदत करणार आहे, फुल लागण्यासाठी, क्वालिटी चांगलं राहण्यासाठी, त्यानंतर तुमचं झाडाला काळोखी येण्यासाठी, हिरवेगारपणा राहण्यासाठी, फळाची क्वालिटी राहण्यासाठी सर्व एकत्रित करून याचं 16 प्रकारचे ॲमिनो ॲसिड आहे. तर त्यामुळे तुम्हाला आपलं याचं झाडाच्या क्वालिटीचं चांगलं कंट्रोल मिळणार आहे आणि झाडसुद्धा चांगले होणार आहे. तर तुम्हाला हे जर नाही मिळालं समजा ॲमिनो बेसवालं, तर तुम्ही यामध्ये टाटा बहारमध्ये सुद्धा 16-17 प्रकारचे ॲमिनो ॲसिड असतात. तर तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता. ते नाही मिळालं तुम्हाला तर तुम्ही इसाबियन सुद्धा घेऊ शकता. इसाबियन नाही मिळालं तर तुम्ही ॲम्बिशन सुद्धा घेऊ शकता. ते इसाबियन, ॲम्बिशन, टाटा बहार हे जर घेतलं तर तुम्हाला 40 ते 50 ग्रॅम 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचे. आणि हे जर मिळालं तुम्हाला, बघू शकता तुम्ही, हे जर तुम्हाला मिळालं तर याचं आपल्याला 25 ते 30 ml 15 लिटर पाण्यासाठी घ्यायचे. आणि एक सिलिकॉन बेस स्टिकर घेतलेले आहे आपण. तर हे 5 ते 7 ml टाकून फवारणी करायची. स्टिकरबद्दल तुम्हाला माहिती आहे. तर असं एकत्रित करून जर फवारणी केली तर आपल्याला शॉर्टमध्ये फवारणी, अळीचं सुद्धा शॉर्टमध्ये, बुरशीचं सुद्धा शॉर्टमध्ये औषध आणलेलं आहे आपण, म्हणजे कमी खर्चामध्ये. फक्त यामध्ये आपलं टॉकअप थोडं महाग आहे आणि सिंगम 303 थोडंसं महाग आहे. इतकं जास्त महाग पडत नाही, पण याने चांगलं कंट्रोल मिळणार आहे आपल्याला. कारण पांढरी माशी, थ्रिप्स हे दोघींचा प्रकोप जास्त असल्यामुळे आपण थोडं ते चांगलं औषध घेतलेलं आहे. तर असं एकत्रित करून तुम्ही फवारणी करा, तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट येईल. आणि वांग्याचे तुम्ही मागचे माझे व्हिडिओ बघितलेच असतील. काही अडचण असलीच तुम्ही मागचे व्हिडिओ बघू शकता. आणि मागचे व्हिडिओ बघून तुम्हाला 100% काही प्रॉब्लेम असला तर तुमच्या त्या व्हिडिओमधून प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. नाहीतर व्हॉट्सअपवर तुम्ही मला व्हॉट्सअपवर प्रश्न विचारू शकतात किंवा कमेंट्समध्ये प्रश्न विचारू शकतात. मी तुम्हाला त्याबद्दल माहिती सांगू शकतो. धन्यवाद.